राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत Hyundaiची एक्स्टर, जी की आपल्याला सीएनजी मॉडेल येऊन जाते आणि याच्यामध्ये आपल्याला 2 सीएनजी सिलेंडर आपल्याला भेटून जातात. चाबी वगैरेबद्दल बोललो तर या टाईपची चाबी येऊन जाते. त्यामध्ये आपल्याला लॉक अनलॉक आणि डिकीला आपण नाही इथून त्याला ओपन वगैरे करू शकतो. आणि दुसरी जी की म्हणतात ती आपल्याला साधी की येऊन जाते, पण ही आपल्याला फ्लिप की संग भेटून जाते. आता आपण बोललो गाडीबद्दल तर हिची जी जीएसटी कटून आली जे नवीन प्राइसिंग वगैरे म्हणता येईल आपल्यासाठी, ती आपल्याला 8,58,000च्या जवळपास आपल्याला भेटून जाते. आणि गाडीची अजून जर डिटेल वगैरे माहिती वगैरे पाहिजे असेल तुम्हाला, शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला जसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्या कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही गाडीची अजून माहिती वगैरे विचारू शकता. त्यानंतर आपण जर बोललो गाडीबद्दल, जे याच्यामध्ये आपले इंजिन वगैरे म्हणता येईल, तर सीएनजी मॉडेलमध्ये आपल्याला 1.2 लिटरचं आपल्याला इंजिन येऊन जाते, जे की BI फ्युअल इंजिन आपल्याला म्हणता येईल. आणि जे आता पॉवर वगैरे म्हणता येईल आपल्याला, जे सीएनजीमध्ये किती पॉवर काढून देईल आपल्याला इंजिन हे, तर सीएनजीमध्ये याची BHP वगैरे म्हणता येईल आणि CC म्हणता येईल तर 1197 CCमध्ये इंजिन आहे, जे की 4 सिलेंडर, जे की आपल्या 4 सिलेंडरमध्ये येऊन जाते. आणि जे पॉवर वगैरे म्हणता येईल ते आपल्याला काढून देते 67.72 BHP आणि टॉर्क वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 95.2 न्यूटन येऊन जाते. त्यासंगत जे सीएनजी टँक वगैरे म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 60 लिटरमध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 सिलेंडर आपल्याला भेटून जातात. सीएनजी मायलेज वगैरे म्हणता येईल तो आपल्याला येऊन जाते 27चा. तुम्ही जर अजून चांगल्या प्रकारे चालवली गाडी तर तुम्हाला 27च्या वर पण मायलेज वगैरे मिळू शकते. आणि ही जी गाडी वगैरे ही आपल्याला सब कॉम्पॅक्ट SUV आपल्याला बोलता येईल, कारण की हिची जी लेंथ वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 4 मीटरच्या अंदरमध्ये येऊन जाते. आणि हिच्या सेगमेंटमध्ये आपल्याला नेक्सॉन, ब्रिझा, सोनेट, सिरॉस वगैरे ह्या पण गाड्या सगळ्या येऊन जातात. पण सीएनजी वगैरे म्हणतात तर ही थोडी अलग होऊन जाते, कारण की ज्याही कस्टमरला जास्त मायलेज पाहिजे असेल तोच कस्टमर या गाडीकडे जास्त करून जाऊ शकतो. त्यानंतर आपण बोललो बा आपल्या गाडीची टोटल लांबी किती आहे, तर ती 38-15 mm मध्ये येऊन जाते. रुंदी गाडीची 17-10 mm आहे. आणि जे हाईट वगैरे म्हणता येईल आपल्या गाडीची उंची वगैरे म्हणता येईल ती आपल्याला 16-30 mm मध्ये भेटून जाते. त्यानंतर आपण बोलूया गाडीच्या व्हीलबेसबद्दल, तर ते आपल्याला 24-50 mm मध्येच येऊन जातो. आणि जे ग्राउंड क्लिअरन्स वगैरे म्हणता येईल ते आपल्याला 185 mm मध्ये आरामात मिळून जातो. त्यासंगत जे बुटस्पेस वगैरे आहे ते आपल्याला 391 लिटरचं आहे. आणि जी आपल्या गाडीची नवीन प्राइसिंग करतो तुम्हाला सांगितलीच, ते सगळ्यात जास्त म्हणजे एकदम चांगलं म्हणता येईल आपल्या सगळ्यासाठी, की गाडीचं प्राइसिंग आपलं म्हणजे एकदम कमी झालेलं आहे. 40% GST आहे, त्यामुळं म्हणजे की 8,58,000 आपल्या गाडी हातात येऊ शकते. तर आपण बोलूया सगळ्यात पहिले आपल्या गाडीच्या बोनटवरती आपल्या येऊन जातो जो Hyundai लोगो म्हणता येईल ते आपल्या इथे येऊन जाते. एक्स्ट्राची बॅजिंग वगैरे येऊन जाते. जे हेडलाईट वगैरे म्हणता येईल ते आपल्या येऊन जाते इथं. याच्यामध्ये आपले DRS इंडिकेटर्स वगैरे इथे येऊन जातात. आणि जे खाली आपण जर हेडलाईटबद्दल बोललो तर याच्यामध्ये आपल्याला LED लाईट वगैरे येत नाही, पण हॅलोजन प्रोजेक्टर येऊन जाते. तुम्ही याला पाहिजे असेल तर आपल्या LED मध्ये याला नाही का चेंजेस वगैरे करू शकता. टायराबद्दल जर आपण बोललो तर याच्यामध्ये आपल्याला सीएट कंपनीचे आपल्या टायर म्हणजे जातात आणि जे ऑल सगळे ट्यूबलेस टायर येतं. सोमर डिस्क भेटून जाते, मागं ड्रम ब्रेक येऊन जाते गाडीमध्ये. त्या संगत आपल्याला आपण जर बोललो बाबाचे जे टायर साईज म्हणता येईल ते आपल्याला येऊन जाते 165, 175, 65 R 15 इंचेस आपले टायर भेटून जातो हा. आणि हे आपल्याला प्रॉपर अलावील हे असं म्हणता येत नाही, कारण की याच्यामध्ये स्टील रिम हे प्रॉपर अलावीलचं शेप याला दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता हे अलावील नाही आहे, हे याला शेप दिलेले आहे त्या टाईपमध्ये. पण याला कोणी जर बघत तर कोणाला पण वाटेल हे अलावील्स आहे का. त्यानंतर आपण बोललो बाबा जसं की इंडिकेटर्स वगैरे आपल्या मिररवरती येऊन जातात गाडीमध्ये. सीएनजी गाडीत आपल्याला जे स्टिकर वगैरे म्हणतात ते प्रॉपर इथे भेटून जाते. 2025चं लेटेस्ट आपलं मॉडेल वगैरे येऊन जाते. आणि आता दसरा वगैरे पण येत आहे, तर आपल्याला शाळेत दसरा वगैरे पण येते, तर आपल्याला अजून पण डिस्काउंट वगैरे भेटू शकते. त्यानंतर आपण जर बोललो बुवा की गाडीच्या आतल्या बाजूला आपण बोललो तर इंटेरियर वगैरेमध्ये नाही का याच्यामध्ये सगळ्यात पहिले डोर्सवरती तर आपल्याला याचे विंडो कंट्रोल वगैरे येऊन जातात, लॉक कंट्रोल वगैरे तुम्ही हे सगळे इथून करू शकता. सीटचे कंट्रोल वगैरे तुम्हाला इथे मिळून जातात, याच्यावाले समोर मागून करू शकता याला इथूनच. आणि हे जो बटन इथं आपल्याला मेन जे म्हणता येईल हा बटन आहे आपल्याला, म्हणजेच की पेट्रोल ते CNG मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आणि CNG ते पेट्रोलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हाच बटन आहे. त्यानंतर ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे म्हणता येईल ते तुम्हाला इथे मिळून जाते. आणि हेडलाईट लेवल म्हणता येईल त्याला तुम्ही का ॲडजस्ट वगैरे करू शकता. गाडीमध्ये आपलं फुल्ली डिजिटल मीटर येऊन जातो, पण सध्याचे मीटरचं स्विच वगैरे काढलेलं आहे. त्यानंतर आपण बोलूया एकदा स्क्रीनबद्दल, एकदा चाबी लावूया. जी आपली गाडी आहे गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते टचस्क्रीन. गाडीमध्ये आपल्याला नाही का इन्फोटेनमेंट सिस्टीम येऊन जाते. यामध्ये आपल्याला ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड सिस्टीम जसे फीचर्स वगैरे यामध्ये काम करतात. आणि हे नाही का एकदम तुम्हाला लॅग फ्री नाही का काम वगैरे करेल पूर्णपणे. तुम्ही बघू शकता त्यामध्ये सगळे टाईपचे आपल्याला फीचर्स वगैरे येऊन जातात. गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते फास्ट स्पीड ट्रान्समिशन आपल्याला ऑफर केलेलं आहे. गाडीमध्ये रिव्हर्स कॅमेरा वगैरे पण येऊन जातो. आणि जे स्टेरिंग वगैरे बद्दल आपण बोललो तर आपल्याला टिल्ट आणि टेलिस्कोपिक टाईप नाही आहे, नॉर्मल टिल्ट हे आपल्याला मिळून जातो. त्यासंगच आपण जर बोललो व्हायचं जे
स्टेरिंगवरती आपण जर बोललो तर आपल्याला जे Hyundaiचा लोगो म्हणतात ते आपल्या सेंटरला येऊन जातो आणि साईडमध्ये आपल्याला येऊन जातं याचे व्हॉल्यूम कंट्रोल वगैरे आणि कॉल अटेंड जसे फीचर्स वगैरे म्हणता येईल. आणि या साईडला जे MID कंट्रोल वगैरे असतात प्रॉपर ते आपल्या इथे मिळून जातात. त्याचे कंट्रोल तुम्ही इथून याला करू शकता. इथं आपल्याला एक्स्ट्रा काही असं बटन वगैरे नाही आहे जेणेकरून तुम्ही मीटरमध्ये काही मीटर सेट वगैरे हे तुम्ही काही करू शकत ना. ते तुम्हाला सगळे इथून करावं लागेल. त्यानंतर आपण बोललो बघ गाडीमध्ये तर जे हेडलाईट लेवल इंडिकेटर्स कंट्रोल आपल्या या साईडमध्ये येऊन जातात आणि जे वायपर कंट्रोल वगैरे म्हणतात ते आपले डाव्या बाजूला येऊन जातात. या संगीत आपण बोललो हजार्ड लाईटचं बटन AC कंट्रोल वगैरे म्हणता येईल ते आपल्याला ऑटोमॅटिक AC वगैरे बी गाडीमध्ये मिळून जाते. त्यासंग आपण खाली जर बोलूया तर जसं की चार्जिंग पॉईंट वगैरे आपण जर बोललो तर आपले टाईप सी इथे येऊन जाते 12 वोल्ट आहे आणि USB पण अवेलेबल आहे. आणि इथे येऊन जाते आपला आमरेश वगैरे नाही आपल्या गाडीमध्ये पण आपले हँडबॅग वगैरे येऊन जातील. तुम्हाला जर आमरेश वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही नाही का आफ्टर मार्केट किंवा शोरूममध्ये जर अवेलेबल असेल तर तुम्ही शोरूममध्ये पण लावू शकता. आणि गाडीमध्ये आपल्याला येऊन जाते नॉर्मल जे लाईट वगैरे म्हणतात तीच आपल्या लाईट वगैरे येऊन जाते. सनरूफ वगैरे आपल्याला म्हणता येईल तर या टाईपमध्ये आपलं सनरूफ वगैरे येऊन जाते. तुम्ही याला नाही आरामात इथून सर खोलू शकता. छोटंसं आपलं चांगलं सनरूफ वगैरे आपलं भेटून जाते. फॅमिलीच्या हिशोबाचं एकदम छोटंसं आपलं बडी आहे. जास्त मोठं पण नाही आहे. मागं आपल्याला पिवळा लाईट वगैरे येऊन जाते बसासाठी. गाडीमध्ये तसं आपल्या समोर बसाल तरी आपल्या समोर पण एका पिवळा लाईट वगैरे आपल्याला भेटून जातं या साईडमध्ये इथं. आता आपण बोलूया एकदा बाहेरून. आणि जे म्युझिक सिस्टम वगैरे म्हणतात त्याचे म्युझिक सिस्टम वगैरे आपल्या इथून जाते. इथं तुम्ही खाली नाही का बॉटल वगैरे आरामात नाही का ठेवू शकता. आता जाऊया गाडीच्या सेकंड रो मध्ये. तर पाठीमागे नाही का तुम्हाला चांगला स्पेस वगैरे आपल्याला भेटून जातो. त्यासंगच आपल्याला जे मागं AC वगैरे ते म्हणतात इथे येऊन जातात आणि त्याच्या खाली येऊन जाते आपलं 12 वॉटचं चार्जिंग पॉईंट आहे. मागं आपल्याला USB किंवा टाईप सी चार्जिंग पॉईंट मिळत नाही. डायरेक्ट 12 वॉटचं चार्जिंग पॉईंट आहे. तुम्हाला 12 वॉटच इथं लावावं लागेल. 2 हेडरूम आपल्याला भेटून जातात इथं आणि 6 एअरबॅग गाडीमध्ये स्टँडर्ड भेटून जातात ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि आता आपण जर बोललो बघ रिअरमध्ये त्याशिवाय त्या अगोदर बघायचं प्रॉपर आपलं पियानो ब्लॅकची फिनिशिंग वगैरे ती आपल्याला भेटून जाते. आणि रिअरमध्ये आपण बोललो होतो जे गाडीचं लुक वगैरे म्हणता येईल ते आपल्याला या प्रकारे आपल्याला भेटून जातं. म्हणजेच की जे आपलं टेललाईट वगैरे म्हणता येईल सगळ्यात पहिले तर ही आपल्याला येऊन जाते ऑल LED आणि याचं जर डिझाईन बघसाल तुम्हाला Hyundaiचं एस सारखं आपल्याला मिळून जाईल. DRS किंवा टेललाईट वगैरे बोललो आपण तर. त्यानंतर आपण बोलूया जे इंडिकेटर्स वगैरे म्हणता येईल ते पण आपल्याला नाही का हॅलोजन शेडमध्ये येऊन जातात. रिव्हर्स लाईट इथे येऊन जाते आणि हायड्रा CNG ड्यू आपल्याला जे CNG सिलेंडर याच्यामध्ये आहे ते 2 येतं त्यामुळे साईन वगैरे येऊन जाते. आणि एक्स्ट्राची पॅचिंग वगैरे आपल्याला ती इथे येऊन मिळून जाते. Hyundaiचा लोगो सेंटरमध्ये येऊन जाते. आणि CNG टँक वगैरेबद्दल जर आपण बोललो तर आपल्याला खाली 2 CNG टँक वगैरे येऊन जातात जे की 60 लिटरमध्ये आपल्याला कॅपॅसिटी याची येऊन जाते. एक CNG टँकची कॅपॅसिटी आपल्याला 30 लिटर आरामात भेटून जाते. आणि नंबर प्लेटवरती आपल्याला नॉर्मल पिवळी लाईट येऊन जाते आणि कॅमेरा वगैरे आपल्याला इथे कंट्रोल वगैरे येऊन जातात. आणि गाडीबद्दल आपण जर बोललो तर जे मागं आपल्याला नाही का रिअर डिफॉगर वगैरे आपल्याला काही भेटत वापर वगैरे भेटत नाही. डिफॉगर वगैरे प्रॉपर भेटून जातो. CNG स्टिकर येऊन जाते. त्या सगळं सायलन्स प्रॉब्लेम म्हणता येईल ते आपल्या इथे येऊन जाते. गाडीमध्ये शॉफ्टे एंटेना वगैरे पण आहे आणि आपल्याला म्हणता येईल जे रूफर्स वगैरे म्हणतात ते पण आपल्याला अवेलेबल आहेत. CNG गाडीमध्ये तुम्ही नाही का याच्यामध्ये टाकू शकता. CNG पेट्रोल संगत आपल्याला मिळून जाते. तर या टाईपमध्ये आपल्याला भेटून जाते Hyundai X 2025चं मॉडेल आपल्याला बोलता येईल. जे की CNG गाडी आपल्याला भेटून जाते 2 सिलेंडर संघ. जिची प्राइसिंग वगैरे आपल्याला 8,58,000 पर्यंत जाते. तर तुम्हाला हा व्हिडिओ वगैरे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा आहे ते पण कमेंट करून सांगा. भेटूया तुम्ही सांगा नवीन व्हिडिओत.